मुंब्रा बायपासवर एन्काउंटरच्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून पुरावे जमवण्याचं काम सुरू, तर पोस्टमार्टम नंतर अक्षयचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार। बदलापुरातील शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर, ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप, तर आदित्य ठाकरेंकडून सवाल उपस्थित। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पीआय शिंदेची ही कारकीर्द वादग्रस्त, राऊतांचा सवाल, तर मुंबईत सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी झालं होतं निलंबन। मुंबईतील जे रुग्णालयात एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेचं शवविच्छेदन सुरू, कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह सोपवणार, पोलीस खोटं बोलत असल्याचा कुटुंबियांचा आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विदर्भ आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, तर रात्री 9 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बैठक। अमित शहांची नागपुरात आढावा बैठक, मात्र काश्मीरात प्रचारात व्यस्त असलेले नितीन गडकरी अनुपस्थित राहणार, चर्चांना मात्र उधाण। आशिष शेलारांविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढण्याच्या शक्यतेत, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा। काही अधिकारी आचारसंहितेसाठी काम लांबवत असल्याची सुधीर मुनगंटीवारांची टीका, तर कालच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत तक्रारीचा सूर। मुंबईत सिनेटच्या निवडणुकीसाठी आदित्य, रश्मी ठाकरेंसह अनेक दिग्गजांनी बचावला मतदानाचा हक्क, युवा सेना विरुद्ध अभाविप असा सामना रंगणार। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आंदोलक महिलांकडून उपचार घेण्याची विनंती, तर अनेकांना अश्रू अनावर। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीत उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रसाद उंदीरांनी कुरतडल्याची शक्यता, क्लिप तथ्यहीन, मंदिर समिती अध्यक्ष सरवणकरांची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्ग आणि सीलिंकवरील टोल वसुली कंत्राटदारांना दणका, सुविधांचा अभाव, वाहन चालकांच्या तक्रारीवरून MSRDC कडून कंत्राट रद्द। परतीचा पाऊस उद्याही बरसणार, पुणे आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, तर इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।